श्री सिद्धरामेश्वर भक्तांच्या वतीने शनिवारी शिवयोगी सिद्धरामेश्वर शरण संगम उत्सव आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली। श्री सिद्धरामेश्वर भक्तांच्या वतीने शनिवार दिनांक 25 ऑक्टोबर 2025 रोजी संध्याकाळी 4 ते 6 या वेळेत सोलापुरातील श्री सिद्धरामेश्वर मंदिरात शिवयोगी सिद्धरामेश्वर शरण संगम उत्सव भक्तिमय वातावरणात प्रथमच आयोजित करण्यात आला आहे। यावेळी 770 बसवादी शरणांना वंदन करून समतेचा अनोखा संदेश दिला जाणार आहे, अशी माहिती राजश्री थळंगे आणि अमित रोडगे यांनी पत्रकार परिषदेत दिली। 12व्या शतकात महात्मा बसवेश्वर यांनी कर्नाटकातील बसव कल्याण येथे अनुभव मंडप स्थापन केले होते। अनुभव मंडपाला लोकशाहीचा पहिला पाया असेही गौरवाने संबोधले जाते। अनुभव मंडपचे तिसरे अध्यक्ष शिवयोगी सिद्धरामेश्वर होते। त्या काळात बसवादी शरण होते। सर्व जाती धर्मातील हे 770 शरण होते। अनुभव मंडपात हे सर्व शरण एकत्र येऊन विविध धर्म, ज्ञान, अध्यात्म, समता तत्व आणि समाजकारणावर विचारमंथन करत जात, धर्म, लिंग या पलीकडे जाऊन समतेचा आणि मानवतेचा संदेश दिला जात असे। हे ठिकाण समाज सुधारणा आणि आध्यात्मिक जागृतीचे केंद्र म्हणून प्रसिद्ध होते। या 770 शिवशरणांच्या स्मरणार्थ सोलापुरात हा उत्सव होणार आहे। शनिवारी बसवप्रभू स्वामीजी यांच्या दिव्य सानिध्यात हा शिवयोगी सिद्धरामेश्वर शरण संगम उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे। या उत्सवात 770 बसवादी शरणांची रूपके साकारून समतेचा अनोखा संदेश दिला जाणार आहे। संतांच्या विचारांची मांडणी आणि आध्यात्मिक वातावरण यामुळे उत्सव अधिक प्रेरणादायी ठरणार आहे। एकता, बंधुता आणि समतेचा संदेश हा या उत्सवाचा मुख्य उद्देश आहे। या प्रसंगी शिवयोगी सिद्धरामेश्वर त्रिविधी वाचन करून 770 बसवादी शरण यांना वंदन करण्यात येणार आहे। शिवयोगी सिद्धरामेश्वर भक्त परिवाराकडून या उत्सवाचे नेटके नियोजन करण्यात येत आहे। या उत्सवात मोठ्या संख्येने उपस्थित राहून आध्यात्मिक प्रेरणा घ्यावी असे आवाहन बसवराज चाकाई यांनी केले आहे। शिवयोगी सिद्धरामेश्वराचं मंदिरात शिवयोगी सिद्धरामेश्वर शरण संगम उत्सव म्हणून आपण एक कार्यक्रम नियोजन केलेला आहे। त्याच्यामध्ये शिवयोगी सिद्धरामेश्वरांचा वचन पठण आणि 4 ते 6 या वेळेत एक कार्यक्रम आहे। त्या वेळात एक शिवयोगी सिद्धरामेश्वरने लिहिलेल्या अभंगाची एक पहिला अर्धा तासाचा कार्यक्रम झाला आहे। बसवण्णाच्या बसवेश्वर काळातला 12व्या शतकातला अनुभव मंडपातील 770 अमरगणांना होऊन गेलेला आहे। त्या सगळ्यांचा शरणवंदना करून त्या कार्यक्रम करणार आहे। 4 ते 6 या महात्मा बसवेश्वरांनी संदेश द्यायचा होता। या 770 शरणांनी ही समता प्रस्थापित केली आणि ती नैतिक जबाबदारी आहे त्यांचं त्याला स्मरण करणं, याच्यासाठीचा हा उपक्रम आहे। या पत्रकार परिषदेस लता धनशेट्टी, महादेवी तेली, निर्मला लातुरे, चिन्नम्मा बिज्जरगी, राहुल जत्ती, बसवराज लोहार आदी उपस्थित होते।